शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येण्याची तुम्ही वाट पाहत असाल तर आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता नेमका कधी येणार. पण त्यासोबतच आणखी एक प्रश्न आहे, सरकारने पैसे सोडले तरी माझ्या खात्यामध्ये पैसे येतील का. आणि याच प्रश्नाचं उत्तर आज समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि पैसे कधी येणार हे देखील समजून घेऊया आपण ह्या व्हिडिओमध्ये. तर आता सर्वात आधी सध्या कोणता हप्ता बाकी आहे, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये यांची मदत दिली जाते. ही रक्कम साधारणपणे 2000 रुपयांच्या हप्त्यामध्ये दिली जाते. योजनेचा 8वा हप्ता मार्च 2026 मध्ये वितरित झाला होता. म्हणून आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे नव्या हप्त्याची. म्हणजे सोशल मीडियावर जर तुम्हाला अजूनही 8वा हप्ता कधी येणार असे मेसेज दिसत असतील तर लक्षात ठेवा, तो हप्ता आधीच वितरित झाला आहे. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे नव्या हप्त्याची. आता तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 13 ऑगस्ट 2026 पर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीच्या आधारे आणखी तारीख जाहीर केली नाही की हप्ता कधी जमा होणार. म्हणजे त्यामुळे सध्या अमुक तारखेला पैसे जमा होणार हे असे ठामपणे सांगणे योग्य ठरणार नाही. तरी देखील मी तुम्हाला एक फिक्स तारीख सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी. काही दिवसापासून सोशल मीडियावरती विविध तारखा आणि दावे फिरत आहेत. काही जण 15 ऑगस्टचा उल्लेख करत आहेत, काही ठिकाणी ऑगस्टमध्येच पैसे जमा होतील असे सांगितले जात आहे. पण शेतकरी बांधवांनो, जोपर्यंत सरकारकडून अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत या तारखांना पक्की तारीख समजू नका. 2000 की 4000 रुपये. आता आणखी एक मोठा प्रश्न म्हणजे काय शेतकऱ्यांना वाटतं की पुढील हप्त्यामध्ये 2000 रुपये मिळण्याची 4000 रुपयाची येण्याची शक्यता आहे. म्हणजे 2 हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. पण असं आहे का, तर याबाबत सध्या चर्चा असली तरी 4000 रुपये एकत्र मिळणार असल्याची अधिकृत पुष्टी उपलब्ध नाही. त्यामुळे 4000 रुपये नक्की मिळणार आहेत असे समजून चालू नका. अधिकृत निर्णय झाल्यानंतरच याबाबत स्पष्ट माहिती मिळेल. तुमच्या खात्यामध्ये पैसे का अडकू शकतात हे आता हा खूप महत्त्वाचा भाग आहे. की समजा सरकारने हप्ता जारी केला तर याचा अर्थ असा नाही की प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्याच क्षणी पैसे दिसतीलच. काही कारणामुळे पेमेंटमध्ये अडचण येऊ शकते. उदाहरणार्थ तुमचे आधार बँक खात्याशी लिंक नसेल, DBTमध्ये समस्या असेल, बँक खात्याची माहिती चुकीची असेल, योजनेतील पात्रतेमध्ये काही अडचण असेल किंवा आवश्यक प्रक्रिया पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो किंवा उशिरा मिळू शकतो. म्हणून हप्ता येण्याची वाट पाहण्याबरोबरच स्वतःची माहिती व्यवस्थित तपासून ठेवणे गरजेचे आहे. आता शेतकऱ्यांनी काय करायचं, जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर आत्ताच काही गोष्टी तपासा. सर्वात आधी तुमचे बँक खाते सक्रिय आहे का ते पहा. त्यानंतर आधार लिंकिंग आहे आणि DBT संबंधित माहिती तपासा. तुमच्या योजनेच्या लाभार्थी नोंदीमध्ये काही त्रुटी नाही हेही तपासा. आणि जर काही समस्या आढळली तर संबंधित अधिकृत कार्यालय किंवा बँकेशी संपर्क करून ती दुरुस्त करून घ्या. कारण हप्ता जाहीर झाल्यानंतर समस्या शोधण्यापेक्षा आधीच माहिती व्यवस्थित ठेवलेली चांगली. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमो शेतकरी योजनेची रक्कम आणि PM किसानची रक्कम याबाबत अनेकदा शेतकऱ्यांमध्ये गोंधळ होतो. दोन्ही योजना वेगळ्या आहेत, म्हणजे वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे एका योजनेचा हप्ता आला म्हणजे दुसऱ्या योजनेचाही पैसे त्याच दिवशी येईलच असे नाही. म्हणून सोशल मीडियावर कोणीतरी PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकत्र येणार असे सांगत असेल तर अधिकृत माहिती तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका. मित्रांनो, आजची खरी परिस्थिती काय आहे तर चला आता संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात समजून घेऊया. 8वा हप्ता मार्च 2026 मध्ये वितरित झाला. आता प्रतीक्षा कशाची तर नव्या हप्त्याची. अपेक्षित रक्कम 2000 रुपये. नव्या हप्त्याची निश्चित तारीख 13 ऑगस्टपर्यंत अधिकृत स्पष्ट नाही, म्हणजे आजच्या दिवसापर्यंत आणखी तारीख फिक्स केलेली नाही. 15 ऑगस्टची चर्चा अधिकृत पुष्टी नाही, म्हणजे 15 ऑगस्टला पैसे येणार हे चर्चा चालू आहे पण त्याची खात्री अजून नाही. 4000 रुपये एकत्र मिळणार तर अधिकृत ह्याची देखील पुष्टी नाही, म्हणजे 4000 रुपये तुम्हाला नाही पण 2000 रुपये तुम्हाला नक्की मिळणार. म्हणून सध्या सर्वात सुरक्षित माहिती हीच आहे की अधिकृत तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. आता मला एक गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला आहे का. कमेंट फक्त मिळाला किंवा नाही मिळाला असं लिहा कमेंटमध्ये. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही आपल्या म्हणजे भागातील परिस्थिती समजण्यास मदत होईल. आणि नमो शेतकरी योजनेचा नव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर होताच त्याची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.